बरं करिश्मा, मी काय म्हणून राहिलो, झालं का ते पाय ना, हे झालं काय? आता इकडचे लावले बा, मी हे कपडे कपडे लावले. ते तू ते दागिने गिगिने ते आता कुठं ठेवतं काय ते पाय. मग आता तू मग काम आहे जरासं बाहेर, चाललं मग मी जाऊ काय मग? हा, आता हे झालं मग इकडचं कपडे गिपड्याचं झालं. आणि ते दागिने घे मी उद्यासाठी लावत नाही. माझ्या लक्ष शिक्षण असं याला त्याला हात लावते, लेकरं गिकरं राहते संग बायाला हात लावलं पाहिजे ना, तर ते काही मी लावत नाही. मग ज्या हप्ते दुकान सुरू होईल त्या हप्ते मी एक एक दाखवून असं बापा एवढे भारीचे दागिने येते, हात लावून लावून आताच खराब करून टाकतील. एक दोन ठेवून पाहासाठी फक्त, तर मी दागिने काही लावत नाही. हे पाय थैले सारे दागिनेच आहे, हे राहू देतं, हे मी मग लावत. आता हे झालं ना, कपडे गिपडे हे लावले, आता बस झालं एवढं. पण मी काय म्हणून राहिली का, मग ते हे नाही करत का काही उद्घाटनाचं? कसं मग तुम्ही म्हणे उद्या सांगतो म्हणे, मी तुम्हाला म्हटलं तर लाडू चिवडा काही करायला लागत काय? त्यांनी काय एक एक असा पेढा देऊन होत असते का उद्घाटन? जरासं चांगलं तर करायला लागेल बाबा, एवढं मोठं दुकान आहे, जरा चांगलं तर वाटलं पाहिजे. हो मे बी, हो ते बरोबर आहे ना, हात तर लावून पाहिजेच. बरं ते म्हणा ना बाई, तू म्हणशील तसं. पण का हो, मी काय म्हणून राहिली बिचारे, काय होते लाडू चिवडा आणि हे ते, एवढं मोठं नाही ना आपलं काम. पाय आता का लोक किती बोलवून राहिली काय ते तर सांगितलंच नाही त्यामध्ये, कोणाकोणाला बोलवून राहिली, किती लोक आहे काय आहे. नाही मी काय म्हणून राहिली, एक एक पेढा पूजा कर, नारळ गिरळ फोड, एक एक पेढा दे ना हातात. कोणी येते बिचारे, येत राहते कोणी. हा कसं करतं मग पाय मग. आता हा नीरा म्हणते की एक एक पेढा अहो पण दे. पहिले कसं आता किती नीरा लोक एक एक बोलून पेढा राहिले, देणं चांगलं काय कोण वाटून कोण काय आहे, सांगा कोणाकोणाला बरं बोलावं तुम्ही. लागते, किती हा लोक आहे. उद्घाटन करून राहिलं आपण मग पाहिजे दुकानाचं, एक पेढा देणं चांगलं वाटून नाही, जास्त नाही की ह्या 7-8 जणी आईच्या मैत्रिणी आणि ज्या त्याच आपल्या ज्या नेहमी असते आपल्या घरी, तेलच फक्त तेलच बोलवून राहिली ना. बाकीचे लोक येते मग पाहासाठी दुकान. नाही रे का हो, मग नाश्त्याचं तू म्हणून राहिली की लाडू चिवडा, मग का हो, सगळ्यासाठी का फक्त ह्या ह्या 7-8 जणीसाठीच तू लाडू चिवडा म्हणून राहिली? कसं करतो? नाही नाश्ता ह्या घरच्या घरच्याच नाश्ता, फक्त ज्याला आपण आमंत्रण देऊन राहिलो त्याच्यासाठी नाश्ता, ज्याला आमंत्रण नाही देऊन राहिलो मग त्याला पेढा, असं म्हणून राहिली मी. नाही करिश्मा, असं चांगलं वाटते का हो? सांग विचारायचं, गाव पाहिले एवढंसं सारे गावातले आपलेच लोक आहे. मग आता माय कोणी खाऊन राहिलं आणि कोणी आलं तर मग तू त्याला देणार नाही का हो? कसं करशील मग? असं नसतं ना बिचारे, म्हणून मी तुला म्हणून राहिलं, गाव आहे या गावात सारेच येते. हा तू आमंत्रण दे का नको देऊ, त्या दुकान टाकलं म्हटल्यावर पाहासाठी सारे येते ना. मग तू 10-12 जणीला नाश्ता देशील बिचारे आणि बाकीचे काय फक्त पेढा देशील. बरं वाटते का होते? हा सारेला सारखं पाहिजे ना बिचारे, गाव पाहिले एवढंसं आणि माहित नाही पडत का हो गावात? हा कोणाच्या ना कोणाच्या तोंडून इकडून तिकडून माहित पडतेच ना की नाश्ता होता. मग म्हणतील नाही की माय आम्हाला तर नाही दिला बाबा नाश्ता, कोणता नाश्ता होता आम्हाला तर माहितच नाही. असं नसते ना, माहिती दुकान टाकून राहिली त्या दुकानात सारेच बरोबर आहे ना, आता सारेच लोक आले पाहिजे त्या दुकानात. हा मग तू एकाला हे करशील, दुसरा भाव ठेवशील असं, किंवा एकाला चांगला मान देशील दुसऱ्याला नाही देशील, असं दुकान चालत नसते हो बाई. हा साऱ्यासाठी सारखं पाहिजे. आणि मग एवढ्या जणांचा नाश्ता गिश्ता परवडते का हो? हा लय होईल ना ते लाडू चिवडा, लय नाही होणार काय? सारे गावाचे तर तू पाय ना, सारे लोक येते पाहासाठी. दुकान दुकान म्हटलं की सारेच येते पाहासाठी, कोणी येते म्हातारे कोतारे कोणी येऊन बसते की दुकान टाकलं म्हणून पाहासाठी. नाही कौतुक असते लोक येले, मग असं नाही चालत नाही बिचारे, तर एकाला नाश्ता दिला एकाला नाही दिला. म्हणून मी काय म्हणून राहिली की नारळ फोड आणि पेढे वाटून दे, जो येईन त्याला पेढा दे ना, सारेले पेढे दे. पेढे आणणार बाबू, पेढे लागतील तेवढे घेऊन ये, सारेले पेढे दे. आणि बस मग झालं ते उद्घाटन. नाही मग आपण असं करू, जैला बोलावलं त्याला घरात अंदर बसून, जैला नाही बोलावलं ते इकडे तिकडे दुकान पाहिजे ना चालले जातील, पेढा देऊ त्याच्या हातावर चालले जातील, त्याला काय घरात या घ्या म्हणू लागते. असं करू ना. मग आता निरा नाश्ता नाही काही नाही, नाही असं दुकान चांगलं असं लगे उद्घाटन असं असते की काही ना काही तर करायला लागेल ना. निरा असं म्हणजे काय पेढा दिला झालं उद्घाटन. तुम्ही दोघे असं कोण करून दिलं सांगा बरं, माझ्या आईने मला एवढं मोठं घेऊन दिलं, एक पैसा तुमच्याकडून नाही घेतला, तेवढं उद्घाटन तर करा. निरा तेवढं लाडू चिवडा ते नाही झालं का तुम्हाला, ते भारी होऊन राहिलं काय? तेवढा खर्च तर करा का हो? अहो करिश्मा, आई बरोबर म्हणून राहिली ना, मग केला तर साऱ्यासाठी नाश्ता करायला लागते. हा एकाला एकदा पेढा दिला आणि एकाला प्लेट दिली नाश्त्याची, चांगलं नाही वाटत हो तसं. केला तर मग साऱ्यासाठी नाश्ता, आणि एवढं नाही करायला पुरत ना, पायाचं लय होते मग ते सर्व किती लोक येते, तू काही मोजून राहिली काय? लोक मोजलंच जाणार नाही, कोणी येते पाहासाठी, कोणी येऊन बसते. आणि मग असं नाही चालत ना. हा म्हणून ते बरोबर सांगून राहील ना. हा पेढे वाट. आणि मी काय म्हणून राहिलो, त्याच्यापेक्षा चहा पाणी करणं, चहा कर सगळ्यासाठी, चहा कर आणि पेढे वाट. जो आला त्याला बसू दे ना, सारेल घरात घे, अंदर घे, सारेला बसू दे, दुकान दाखवते चांगलं, आणि चहा कर त्याच्यासाठी, आणि पेढा दे एक एक परसाद म्हणून. का होई कसं वाटते? पहा आता चहावर आले. नाश्ता नाही म्हणून राहिले, चहा म्हणून राहिले, तर ऐकच लागेल मला. बरं बापा करा मग चहा करा. पण मी नाही करणार चहा घ्या, मी दुकान दाखवू का चहा करू? कोणी आहे का हाताखाली माय? मला आता मी तयार गियार होईन चांगली, मी दुकान दाखवू का त्याचं चहा पाणी करू? चहाचं ढोमणं लय वाढते आणि ते लय पसार असते चहाचं, मग ते चहाचं पाहतो मी नाही करणार चहा घ्या. बरं बरं ते तू त्याची काळजी नको करू, मी करतो ना चहा पाणी, मी पाहतो. तू दुकान गिकान दाखव मस्त, त्याची काळजी नको करू, तुम्ही करतो ना सारं चहा पाणी, जो येईन त्याला मी सारे चहा देतो. बरोबर बोलला रे बाबू ये तू. नाही असं नसते झाडत ना कोणाला, एकाला दिलं एकाला नाही दिलं, चांगलं वाटते का? येऊ दे ना चहा, चहासाठी किती लोक येऊ दे, चहा करू ना आपण, सारेला चहा देऊ, बसतील गोष्टी करतील, चहा पेतील आणि जातील. काय रे बाबू बरोबर आहे ते? बरोबर पहा मग चहाचं तुम्ही पहा, ते मला काही सांगू नका मग. मग म्हणाल
करिश्मा हे पाहावं आणि करिश्मा ते पाहावं. मी काही करणार नाही रे बा, मी पहिले सांगून राहिले. मला काही टाइम नाही भेटणार चहा घ्या कोणाला द्यासाठी चहा करासाठी. नाही तू नको कर ना बिचारे, मी करतो ना. मी म्हटलं ना चहा मी करतो म्हणून, तू काय काळजी करतो. चहा घे मी पाहतो. बाबू ते प्यायला आणून दे मला चहावाले, आणि दूध आणून दे उद्या. मी करतो चहा घ्यायचं. मग चाललो मी. का हो आई, काही पाहिजे का अजून करिश्मा? चाललो मी बाहेर, तर मग घेऊन येतो. येता काही पाहिजे असेल तर सांग मला. नाही आता मला जे पाहिजे ते तर तुम्ही देत नाही. मी आता तुम्हाला म्हटलं होतं आता पहा, आता उद्या उद्घाटन आहे. आता माझ्या आईनं मला साडी घेतली, साडी घालन मी. ते आता दिवाळीत साडी घेतली माझ्या आईनं, आता ते मी घालन. पण आता समजा तुमच्याजवळ एखादा दागिना असेल, एखादा हारगीर असेल, तर ते ना उद्या चांगलं वाटतं. 4 लोक येत, आता एवढे सारे गावातले लोक येतील, चांगलं नाही वाटत. माझं एवढं मोठं दुकान आणि दागिने हे ते माझ्या सांगावर काही नसेल तर चांगलं वाटतं ते असेल तर द्या मग एखादं तुमच्याजवळ. आता विचारून राहिला तुम्ही काय पाहिजे काय पाहिजे म्हणून सांगून राहिला. हाय काय मग देता काय? काय आली अजून दागिना भुलत नाही काही असं इकडे दागिन्याची गोष्ट ते काढतेच. बाबू जा ना मग, तुला उशीर होईल ना. जाय मग लवकर येते घ्या, प्याले गेले घेऊन येतो तेवढे. तेवढे एवढे हे नाही दोघं मायले का. माझ्या घरची बुटी काही कमी नाही ना. बरोबर गोष्ट फिरवते, गोष्ट फिरवते एक नंबर आहे. जागच्या जागी गोष्ट फिरवते, बातच गोष्ट फिरवली. असं नाही हा नाही ना नाही नाही का देतो का नाही काही नाही. जा म्हणते उशीर होऊन राहिला म्हणते. असं यायचं. हो चल मग घेऊन येतो मग मी. चल बापा माझं काम राहिलं तिकडे. नाही बी करिश्मा किती चांगली दिसून राहिली हो. मस्त घातली हो साडी, साडी मस्त आहे. हा साडी माझ्या आईने दिली ना, दिवाळीची साडी होय माझ्या आईने घेतली साडी. का रे त्या कोणी घातले रे कपडे? तुला म्हटलं होतं ना ते आजीने दिलेले कपडे घाल म्हणून. आणि तुम्ही या शर्टवर राहता का? आजच्या दिवस नवा शर्ट घाला. माझ्या आईने दिलं तुम्हाला ते शर्ट घाल ना. आणि तुम्ही का तुम्ही साडी बदलत की? बदला साडी गिडी. नाही बापा मी चहा पाणी करतो, मला नाही पाहिजे नवी साडी. हेच साडी चांगली आहे. मी याच्यावरच राहतो. आपल्या घरचेच आहे ना सारे लोक. मी काय साडी गिडी घालत बाई. नाही हो मी नाही घालत. मी काय तुमच्या बायकेत मी काय करू? आता ते दुकान बायकायचं साऱ्या बायका येते ना, मी इथं बसून काय करू? मी चाललो आता बाहेर. आता तू अजून काही काम असेल तर मला सांग, मी करू लागतो तुले. सारे आल्यावर मी इथं बसून काय करू घरात? मी बाहेर जाणार आहे, मी घरात नाही थांबत. मी नाही घालत. आजीनं दिला ड्रेस लय मोठा आहे तो. नृत्य मला पायातून बाहेर हात लय मोठे मोठे त्याचे, पाय लय मोठे मोठे. मी नाही घालत तो ड्रेस. काही कौतुक आहे का तुम्हाला? एवढा मोठा कार्यक्रम आहे आपल्या घरी, आज दुकानाचं उद्घाटन आहे. बापही नाही म्हणून राहिला, पोरगही नाही म्हणून राहिला, आजी नाही म्हणून राहिली. नका घालू. मी घातली ना साडी, मीच बसतात इथं. माझं दुकान आहे ना, माझं दुकान आहे, माझी जबाबदारी. मी घातली साडी, मला तर घालाच लागेल ना. माझं दुकान आहे ना, माझ्या दुकानाचं उद्घाटन आहे. मग तुमचं काय नाही घालत तर नका घालू बापा. तुला काय राग येऊन राहील बिचारे? बरोबर आहे ना आपला कार्यक्रम. आणि काय लागते साडी गिडी नवी. मी काही घालत नाही बाई. मी चहा पाणी वाटतो ना सारेले. आणि नाही तू चांगली दिसून राहील ना, ते दुकान आहे तू तर चांगली दिसायलाच पाहिजे ना. बरं झालं त्या नवी साडी गिडी घातली, चांगली दिसून राहिली तू. आम्ही काय घातलं नाही घातलं काय होते चालते हो. तू चांगली दिसून राहील ना, मस्त दिसून राहिली तू. अजून चांगली दिसली असते ना मी. आता दिली असते तुम्ही एखादा हारगिर दिला असता तर मग अजून चांगली दिसली असते. आता माझ्या गायत काहीच नाही ना, इकायला ठेवलं मी एवढं. माझ्या गायत काहीच नाही. आई जाऊ का मग मी? तुला दिला तर दूध घे, चारा आणून दिलं. अजून काही लागलं तर मला फोन कर, मी आहे मग भाई. का रे चलता का रे तू? का घरीच थांबतं? नाही मी नाही आता, मी घरीच थांबतो. जा काय थांबा तुम्ही. आता माझ्या दुकान आहे ना तुमचं, काय जा ना, जा बाहेर जातो मी. तू जाय रे, काय घरी थांबून राहिला? बापा रे चला बापा, बाहेर गेलो वेळेस बरं. काही कौतुक नाही कोणाले. साडी घाला म्हटलं तर नाही म्हणून राहिल्या. जेव्हा येऊन राहिले असं दुकान गिकान टाकलं मी. आता जेव्हा येऊन राहील त्याची मला माहिती आहे ना. दोघे मायला सारखेच आहेत ना. कौतुक नाहीच ना तिला कोणत्या गोष्टीचं, कोणत्याच गोष्टीचं कौतुक नाही मायवाल्या. नाही बाई का हो करिश्मा, भलं मस्त दुकान टाकलं होतं आता. सारंच आहे तुझ्याजवळ तर. नाही बी दागिनी आहे का हे ब्लाऊज पीस आहे वाटते. साड्या तर लय चांगल्या होत्या. बापा मोठं दुकान केलं होतं आता, मस्त केलं होतं दुकान. काकू आता गावात दुकान होतं ना, पाहिजेच होतं ना. म्हणून मग मी सारा विचार करून आणलं. लय आणलं मी दागिने. एवढेच नाही अजून आहे, लय थैली भरून दागिने. अजून बॅग भरली आहे तिकडे, बॅग भरून दागिने. साड्या आहे, साऱ्या प्रकारच्या साड्या आहे. दाखवू का तुम्हाला? आज खरेदी करत नाही का तुम्ही काही सगळ्याजणी? घ्या ना आज काहीतरी, उद्घाटन आहे ना. नाही बाई सांग, आज खरेदी करायला लागते काय? काय हो का आम्हाला माहित नव्हतं बाई आज खरेदी करायला लागते. म्हणून खरेदी करायचं म्हणजे आज उद्घाटन आहे मग खरेदी करायला लागते, माहित नव्हतं नाही आम्हाला. नाही मग आता पहिला दिवस आहे, उधार गिदारी चांगलं नाही वाटत ना. पहिल्या दिवशी कायची उधारी हो. येऊ ना मग पाय, जसं लागेल तसं नाही ना तुझ्याजवळून. आता आहे दुकान आहे, तू आहे ना, मी आहे का हो? नाही काय हो? माहित नव्हतं म्हणते उद्घाटनाला खरेदी करायला लागते. माहित नसते का? सांगा लागते की मग काय सांगा लागत होतं नाही पैसे घेऊन येऊन. बरं ना काकू, बरं मग ने ना. आता दुकान आहे, आपलं दुकान आहे, मग ने. दुकान लय चांगलं केलं पण. बरं झालं पाहिजेच होतं गावात. निरान जरा गोष्टीसाठी बाहेर जायला लागते ना. उधार गिधार देशील ना? उधार गिधार ठेवशील की नाही आमच्या? नाही बाई का नगदीच पाहिजे तुला सारं? नाही उधारचं जास्त तर काही मी विचार केला नव्हता. उधारी आता उधारी मला परवडली पाहिजे ना. आता मला याचा पैसे नाही भरायला लागत की एवढा मोठा माल
करून देईल ना. मला काय माहित नाही काय पाय केवढी छाकते. भले हुशार आहे हो करिश्माला, हुशार आहे. का हो शांताबाईने आली हे नाही आली, छाया नाही, शांताबाईनी कुठे आहे हो? आणि ते हे नाही आले हो, नानीबाईनी पोरगी नाही का हो? अहो त्याची तयारी झाली होती याची. पोरगी उठली नाही ना, शाळेतून आली आणि झोपली म्हणे, आणि आज उठूनच नाही राहिली म्हणे. तर मग त्या काय म्हणे तिला उठवतो म्हणे आणि तिला तयारी गियारी करून आणतो म्हणे. मग तुम्ही जा म्हणे पुढं, तर येतील ना, येऊनच राहिली असं. नाही बाई सांगू नानीबाई हो, नानीबाई वावरात गेला की आले नाही का वावरातून अजून? काय आहे आता दहाच्या पण नानीबाई करते, माहित नाही का त्याचं मी भांडण झालं, मी त्याला बोलावलं नाही म्हणून. तरी नानीबाई कोण आली, नानी सगळ्याच्या समोर नाटक करतील ना ते. मग मला बोलायला चान्स भेटते ना. मग मला बोलतील, मला शिकवतील. एक चान्स नाही सोडत. आता याला समजत नाही की मी बोलावलं नसून त्याला. काल एवढं मी भांडण झालं त्याच्या संग, मी काय बोलावं त्या मायली केली, मी नाही केला त्याला फोन की नाही. ते नानीबाईला की मी फोन नाही केला आणि त्या पोरीला फोन नाही केला मी त्याच्या, मी त्याला बोलावलं नाही. नाही का हो, काहून नानीबाईला काहून नाही बोलावलं सांगू? मला वाटलं त्या साऱ्यालाच बोलावलं म्हटलं. का हो, काहून नाही बोलावलं त्याला? बापा आता तुम्हाला माहित नाही की त्या दिवशी काय झालं म्हणून? केवढी बोलली ते मला, बापा काय सगळे बोलली ते मला. आणि मी कायले बोलवून तिला नाही बोलावलं, तिच्या आईला नाही बोलावलं, मी नानी काकुलीने बोलावलं, तिला नाही बोलावलं. मी कायले बोललो माझ्या घरी? मला एवढी बोलली ते. तुम्ही नव्हता का तिथं? तुम्ही पाहिलं नाही काय? तुम्ही पाहिलं नाही काय? आणि अजून विचारून राहिले नानीबाईला कोण नाही बोलावलं म्हणते ते, जसं तुम्हाला माहितच नाही. दुसऱ्याच्या समोर लयच करता बापा तुम्ही. नाही करिश्मा कशी आहे तू बापा? कधी कधी तर तू म्हणजे मला विचारच पडते माहिती कशी वागतं म्हणून. सांगत त्या साऱ्याला बोलावलं, नानीबाईने बोलावलं, मला माहितच नाही. मी नसतं बोलावलं की त्या म्हटलं असतं मी बोलावत नाही, ते मला सांगायला लागत होतं. मग नाही बोलावलं असतं त्याला, त्या नसतं बोलावलं तरी. नाही बाई थांब, मी तिला फोन करतो बापा. काय हो तू कशी वागतो? एवढं मोठं दुकानाचं उद्घाटन करून राहिली, असं दुकान चालून घेतोय बिचारे. याचा राग त्याचा राग असं ठेवा लागते का राग म्हणत? तू आता बिझनेस करून राहिली म्हणतं, दुकान चालून राहिली. सगळ्या गावाची भांडण तर मग काय लोक येतील का तुझ्या घरी? कशी येतील तुझ्या दुकानात? सांग नाही मला सांगितलं नाही हो. सांग बाई काय वाटत नानीबाईला, काय वाटत की मला बोलावलं नाही म्हणून? कशी आहे काय माहित बाबा? नाही हे पण नाही त्याला बोलावलं नाही माझ्या दुकानासाठी, त्याला की बोलावची गरज नाही. त्या पोरीला बिलकुल बोलावची गरज नाही. तुम्हाला माहित नाही का कशी बोलली ते? तुम्ही होते ना, पाहिलं नाही का तुम्ही? ऐकलं नाही का? त्या नलूला बिलकुल बोलावचं नाही माझ्या घरी, आणि मी तर तिला कधीच बोलावणार नाही माझ्या दुकानात, तिला येऊ देणार नाही. बाबा त्याच्या मात्र चालणार आहे का माझ्या दुकान? आल्या तर आल्या, नाही तर नाही आला, मला काही फरक नाही पडत. मी तर म्हणतो आलंच नाही पाहिजे माझ्या दुकानात. आले तर मी त्याला काही देणार नाही. त्याला नाही बोलावं लागत. नाही बाई कशी आहे हट बापा, कशीच म्हणजे याचं काही मला समजतच नाही आली. सांग मी सगळ्याला बोलावलं, तिला नाही बोलावलं म्हणते. का हो तुम्ही सांगा बापा ताईला. सांग नाही बोलावं नव्हतं लागत काय? असं करायला लागतं की विचार करिश्मा कशी वागतो तू? नाही करिश्मा खरंच हो, काऊन नाही बोलावलं त्याला? दोघी मायली केलं बोलावलं होतं बिचारे. दुकान आहे तू आता, असं राग ठेवून मनात ठेवून तसं दुकानदारी कशी झालं ना? कोणी तुझ्या दुकानात सांग बरं. मग असं नाही करायला पाहिजे होतं. कर ना तिला फोन, कर ना. आता येतील त्या दोघी जण येतील, कर बरं फोन. नाही काकू माझ्या घरी तुम्ही त्याला बोलावलं नसते. तुम्ही नव्हते ना काल, तुम्हाला माहित नाही. लय बोलली ते मला, लय बोलली. मी तर काही तिला बोलावत नाही, माझ्या घरी तिचं काम आहे नाही. नाही बरं झालं बाई शांताबाई आली. मी येलो बस नाही इकडे. हे छाया सर तिकडे बसते बरं इले. का हो काय झालं? कायचं कल्ला होय? नानीबाईला बोलावलं नाही, काय झालं? काय झालं? आता हे राहिलं नाही उद्घाटन, त्याच्यासाठी आले आणि त्याच्या गोष्टी करून राहिले. नानीबाईचं लय महत्व आहे, पाहिजेच नानीबाई. नानीबाई नसले तर जसं की माझ्या दुकानाचं उद्घाटनच नाही होणार. काही नाही काकू, काहीच नाही झालं. आता मी नाही बोलावलं, मला ज्याला वाटलं त्याला मी बोलावलं, आणि ज्याला मला नव्हतं बोलावलं त्याला मी नाही बोलावलं. तर ह्या सर माझ्या मागच लागले. काऊन नाही बोलावलं, काऊन नाही बोलावलं? नाही बोलावलं तर नाही बोलावलं. माई मर्जी, माई दुकान आहे ना, माई मर्जी. मला वाटलं तर बोलावं, नाही तर नाही बोलावं. आता एवढं काय त्याचं? राहिलं उद्घाटन, राहिलं सर राहिलं, नानीबाईच करून राहिले. नाही पण का काऊन नाही बोलावलं? बिचार सारेला बोलावलं, त्या बोलावं नव्हतं लागत की? मला नाही पटलं बाई. का नानीबाईला फोन कर बरं, येईन ना ते आता, येईन बोलावतील. मला चांगलं वाटतं का असं सारे आले आणि त्या तिला नाही बोलावलं बिचारे? का काय झालं? काऊन नाही बोलावलं? नाही मी नाही फोन घेऊन नाही करत. मी मला नाही बोलावायचं ना, नाही बोलावचं मला. मी नाही बोलावलं. आता नाही आली तर नाही आली का? नानीबाई आली नाही तर माझं दुकान चालत नाही का? काही आहे बापा? नाही अहो पण एवढं झालंच काय बिचारे? सांग बरं. एवढा राग कायचा करतो तू? काऊन नाही बोलावलं? आम्हाला कायला बोलावलं? कायला उद्घाटन केलं? आम्ही नसतं आलो ना मग. एकाला बोलावलं, एकाला नाही बोलावलं, असं नाही करायला लागत हो करिश्मा. असं करत असते का? सांग ना काय झालं? काऊन नाही ते? काऊन एवढं राग करून दिलं नानीबाईचं? काय केलं नानीबाईनं? ते वानराची गोष्ट आम्ही ऐकली ना. काय झालं? काय नाही, खरं खोटं आता आम्हाला टाइमच नाही. आम्ही वावरात जाणारे बायका. तुमचं काय झालं काय नाही झालं तर झालं. मग आता मग काय राग मनात ठेवा लागते काय? बोलावं तर लागत काय? सांग नाही असं कोणाचा अपमान करावं काय? गावातल्या गावात राहून असू शकते काय करिश्मा? ते बोलावं तर लागत काय? आताही बोलावतील. आम्ही थांबलोच आहे ना साऱ्या जणी. सांगतील सगळ्या जणी आल्या म्हणा, या म्हणा. येते ना ते तसे नाही ते बोलावलं तर बात येते. ते पाहतो बोलावून तिले. नाही कायचं राग आणि कायचं काय बिचारे? हिची चूक आहे ना, करिश्माची चूक आहे. बाई करिश्मा मी सांगतो त्याला सारेल. मी काही कोणाला सांगितलं नव्हतं. मी कोणाच्या घरी गेली नाही, कोणाला सांगितलं नाही, मला कोणी विचारलं नाही. आता सांगतो मी. त्या दिवशी त्या पोराची भांडणं सुरू होती बिचारे त्या वानेराच्या पिल्लासाठी. ऋतिकनं त्या अतुलच्या घरून वानेराचं पिल्लू उचलून आणलं तर त्या पोराला बिचारे कुठं वावरात
झाडात सापडलं म्हणते, झाडावरून पडलं, त्याचा पाय मोडला होता म्हणते. ते पोरगं घरी घेऊन आलं, त्याच्या आईने म्हणे याला हळद घेतला, दूध गीत पाज म्हणे त्याला, मग नेऊन देईन म्हणे चांगलं झालं की. आता हे पोरं गेले खेळायला तिथं, पाहिलं तर मग ह्या पोरानं काय केलं, आमच्या घरच्या पोरानं ते बिचारी पिल्लू आणलं उचलून घरी. ते पोरगं आलं मग मागं मागं, माय पिलू दे पिलू दे, हे लागली ना मग करिश्मा पडली त्याच्यात. ते पोरं तो सांगते कमाई होय पिल्लू असं होय तसं, हे काय म्हणते त्याला नाही देत म्हणते, जाय म्हणते काय करतं कर म्हणते. तो म्हणे मग मारतो म्हणे मी त्याला, माय पिलू आणलं म्हणे मी मारतो म्हणे त्याला. तर हे ते पोरं राहिले बिचारी बाजूनं, ह्या दोघीच भांडणं सुरू झाले. नाही हे नलुली नाही बोलली ना, हे काय म्हणे तिला म्हणे आमच्या गावात मग दादागिरी करून राहिली म्हणे. आमच्या गावात आली ना आमच्यावर दादागिरी करून राहिली का म्हणे, सांग आता असं बोलायला पाहिजे काही ना. हे सून होय, ते पोरगी होय या गावची. तिचं गाव नाही होय का, हिचं गाव आहे तिचं नाही होय. ते बोलली मग म्हणजे ते बोलली हे बोलली, असे भांडणं झाले होते. नाही मग ते वांदर आले ना, आले ते त्याने त्याचं पिल्लू पाहिलं करिश्माच्या जवळ. हिनं काय केलं होतं, पिल्लू बिचार घेतलं आणि घरात ठेवलं, नाही देत म्हणे जाय म्हणे. आता त्या वांदरानं पिल्लू पाहिलं हिच्या जवळ घरात ठेवलंय. तर त्याला वाटलं की म्हटलं जसं की हिनंच आणलं, हिनंच उचलून आणलं. वांदरानं मारलं मग हिला 2-3, मग बसली टेंबलत. मग झालं तिचं पाणी झालं तिच्या जीवाचं. घाबरली मग की आता मला वांदर मारून राहिलं म्हणून. आता त्यानं मारलं आणि ते गेले पिल्लूला घेऊन. ते काय ठेवते की नाही, प्राणीला समजते ना. आता तिथं सारे लेकरं गिकरं होते बिचारे, बरं झालं ते ना कोणत्या लेकराला काही केलं नाही, आम्हाला काही केलं नाही. त्याचं काही सांगता येते का, पण पाय त्याला समजते ना. त्याला वाटलं की हिनंच आणलं, हिच्याजवळ दिसलं ना ते, हिनं अंदर ठेवलं तर घरात उभी होती मधात दाठ्यात, नाही देत म्हणे पिलू म्हणे. ते पोरगं एवढं रडत होतं, माय पिलू दे नाही दिलं नाही ना. आणि ते अजून त्या मायला केलंच काही बोलून राहिले, आमच्या गावात आले असं करून राहिले तसं करून राहिले, घर सोडून आली म्हणे. आणि ते पोरगंही तसंच आणि तूही तसंच. मग तिची जीवार नेणार की मग तेही बोलली. सांगायचं झालं ना मग त्या दिवशी. आता हिनं आज बोला नव्हतं लागत काय. मला नाही पटलं बाई, मला आवडलं नाही हो करिश्मा, ते असं नव्हतं करायला लागत आज. आजी मी आजी नाही आली काय, मी आई आजी नाही आली काय, सगळे दिसून राहिलं. मी आई आजी नाही आली काय. नाही बे पाय हो करिश्मा, आता सांग बिचारे ते पोरगं विचारून राहिलं, काय सांगू त्याला आता मी. बाबू जाय बरं, त्या आजीला नाही बोलून आण बरं. जा सांग आजीने बोलावलं म्हणा, शिला आजीने बोलावलं म्हणा, साऱ्या जणी आल्या म्हणा, तुमची वाट पाहून राहिल्या म्हणा. जा आण रे बाबू, बोलून आण बरं. काय रे तू काय आला रे इथं, तुला बोलावलं होतं का नाही, काय आला रे तू माझ्या घरी. नाही करिश्मा कशी आहे तू, लहान लेकराला असं बोलते का कोणी. अहो तू माझ्या घरी आला होता खेळासाठी, पिंकी सोबत खेळासाठी आला होता. मग आमची तयारी झाली होती, मॅच म्हटलं त्याला, म्हटलं चल, म्हटलं तो चल आता घरी वापस. त्याला म्हटलं चल, म्हटलं आपण जाऊ म्हटलं ऋतिकच्या घरी, असं आहे म्हटलं दुकानाचं उद्घाटन आहे, चल म्हटलं आमच्या संग. तू आला होता मग सांगितलं, त्याची बहीण नंतर दोघं जण आमच्या घरी आले होते खेळासाठी, म्हणून मी त्याला घेऊन आली. नाही अशी बोलू नको बाई लेकरं गिकरं संग. बाबू जाय ना रे, जाय ते आजीला आण बरं बोलू. नाही काही नाही बोलावं लागत, मी बोलावलं नाही त्याला दोघीले, ते आजीने मी बोलावलं नाही, ते आईने बोलावलं, तुला नाही बोलावलं. काय आला रे तू, चल ना मोठा, बोलावलं नाही काही नाही, तरी जातं लोकांच्या घरी. आजी मी सोनूला घेऊन चाललो घरी. नाही बाबू थांब रे बाबू, थांब पेढे घे ना, थांब मी तुम्हाला दोघेला पेढे देतो, मग जा रे बाबू घरी. नाही आजी पेढा गिळा नाही पाहिजे मला, मी चाललो घरी. नाही बाबू थांब ना रे, थांब ना, पेढा खाऊन जा. पेढा देते ना आजी, तिला दे सोनूला दे, तू घे, मग जा रे बाबू घरी. नाही मी चाललो, मला नाही पाहिजे पेढा गिळा, चाललो मी घरी. नाही करिश्मा, अहो त्या लेकराला काय समजते हो. त्या दिवशी तुमचं काय भांडण झालं काय नाही बिचारे, ते अजून मनात ठेवलंय, ते पोरगं बाई विसरले ते. त्याला चल म्हटल्याबरोबर आलं तो, त्यानं म्हटलं की मी येत नाही, असं नाही तसं नाही. का आम्हाला बोलली का आमच्याशी भांडली, चांगल्या मनात बी राहते काय हो. ते पोरगं आलं बिचारे चल म्हटल्यावर, आणि त्याला पेढा नाही खाऊ दिला हो. असं म्हटलं नाही त्याला का घे म्हणून पेढा म्हणून. अजून म्हणते की तुला नाही बोलावलं, तुला आईने बोलावलं, कोणालाच नाही बोलावलं, आणि काय आला. लेकरा संग असं कोणी बोलते काय हो. कशी आहे बापा तू, भल्लीच आहे नाही तू. नाही जाऊ दे बापा, आता काय करू. बरं बसा, मी तुमच्यासाठी चहा आणतो, चहा केला मी, थांबा चहा आणतो. नाही बाबा चहा घ्यायला पाहिजे, झालं काय ते उद्घाटन, जाऊ का आता आम्ही घरी. चल मी चालली बाई, अक्का चलता काय तू, चालली हो मी. नाही हो थांबा हो जरासं, तुम्ही असंच करता काय हो. उद्घाटनाला आल्या तर शिलाला काय वाटत, चहा घ्या केला म्हणते तिनं, थांबा चहा घ्या प्या मग जा. निरा असं नका करू. काय केलं हो, चहा घ्या झालं ना आता उद्घाटन, दुकान पाहिलं सारं झालं, जाऊ ना आता. काय चहा घ्या केलं काय मी. नाही बरं नाही केलं करिश्मा, त्या बरं नाही केलं. मी ते लेकरीले बोलली, तिले बोलावलं नाही. बरं नाही केलं बाई, ते मला नाही आवडलं बाई, मला आवडलं नाही मग. माझ्या दुकानाच्या उद्घाटनासाठी आल्या, निरा नानी बाई करून दिलं, बस येलं तर तेच पाहिजे असते ना. लय जाय थोड्या बाय काय, लय जाय थोड्या बाय काय. मला नाव ठेवायचं चान्स सोडते का ते. आता मी दुकान टाकलं ना, जाय तसं न्यायची. यायला वाटलंच नसेल ना कधी करिश्मा दुकान टाकन, करिश्मा आता पैसे कमावून, आणि एवढ्या साड्या गिड्या माल पाहून लय झाले असते नाही बायका, मला माहिती आहे ना लय जाय थोड्या बाय काय. आणि मोठे नानी बाई करून दिलं, नाही बोलावलं तर नाही बोलावलं. आता नानी बाई आली म्हणून काय झालं मग. राहिलं का मी उद्घाटन. नाही बोलावलं तर उद्घाटन राहिलं काय. पण नाही मला माहिती आहे ना, लय ज्वारी ते यायची. यायला वाटलंच नाही ना की करिश्मा असं काही करा नसतं. दुकान गिकान टाकून मला तर ते मॅटच समजते, नावच ठेवते निरा मला. निरा नाव ठेवते, माझ्या घरची बुडी तशीच आहे ना. माझ्या बुडीच्या
करून दाखवतो. मग तुम्हीच म्हणा नाही करिश्मा किती चांगली आहे बापा, करिश्मा बिझनेस करून राहिली, करिश्माचं दुकान. ये ना या माझ्या दुकानात या तुम्ही. एवढ्या साड्या गिड्या पाहून याचे डोळे नेता हबक झाले असतील ना या माझ्या दुकान पाहून. मला काही समजत नाही का, सर समजते मला हे काय बोलून राहिले म्हणून, कोण बोलून राहिले. पण चहा घ्यायला थांबत नाही म्हणते, चल म्हणते चालली म्हणते घरी म्हणते. हे तर लयच आहे ना, हे पुष्पा काकू कमी नाही आहे, लय आहे हे. दिसते लय गरीब, जसे नाकावरची माशीने हाकलत, लय लय आहे ना हे, लय काय लावणारी आहे हे. म्हणजे म्हणते पाय म्हणते चल म्हणते घरी जाऊ म्हणते. म्हणजे बाकीच्या बसू नका म्हणते, चहा नका पिऊ म्हणते. झालं काय म्हणते उद्घाटन. पहा तुम्ही आता माझं दुकान पहा, असं चालून दाखवत तुम्हाला, असं चालून दाखवतो तर तुमचे डोळेच पांढरे पडले पाहिजे. मला काही समजत नाही काय.